नमस्कार. आज आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा आहे. तो कशाप्रकारे भरायचा ते आपण पाहणार आहोत. हा अर्ज आपल्याला अंगणवाडी ताईंच्याकडे मिळेल. त्यासोबत आपल्याला हमीपत्रही दिले जाईल. ते दोन्ही भरून आपल्याला एकत्रित सबमिट करायचं आहे. तर हा अर्ज आपल्याला न चुकता व्यवस्थित लक्षपूर्वक भरायचा आहे. आता आपण अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत. आता आपल्याला इथे पहिल्यांदा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव लिहायचे आहे. इथे आपल्याला जन्मदिनांक लिहायचा आहे. खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. आधार कार्डच्या पाठीमागच्या बाजूला जसा पत्ता आहे तसाच इथे लिहायचा आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, गाव असेल तर गाव लिहा, शहर असेल तर शहर लिहा. इथे पिनकोड टाकायचा आहे. 4 नंबरला जन्माचे ठिकाण लिहायचं आहे. गाव असेल तर गाव लिहा, शहर असेल तर शहर लिहा. तालुका लिहायचा आहे, जिल्हा, राज्य, त्यानंतर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकायचा आहे. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्मठिकाण टाकायचे आहे. आता बघा, इथे जर दुसऱ्या राज्यातील महिला जसं की कर्नाटकसारख्या राज्यातील किंवा इतर राज्यातील महिलेने महाराष्ट्र राज्यातील मुलाशी लग्न केले असेल तर ती आपल्या पतीचे जन्मठिकाण इथे टाकायचे आहे. इथे गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि राज्य टाकायचे आहे. आता 8 नंबरचा मुद्दा बघा. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय असेल तर होय लिहा, नसेल तर नाही लिहा. असल्यास दरमहा किती लाभ घेताय ते इथे लिहायचं आहे. आता 9 नंबरचा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला. आता 9 नंबरचा मुद्दा काय आहे इथे? वैवाहिक स्थिती. आता वैवाहिक स्थिती जर तुमची विवाहित असेल किंवा घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, अविवाहित यापैकी तुमचं कोणतं आहे ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. आता आपल्याला इथे 10 नंबरचा मुद्दा पाहायचा आहे. तर इथे काय आहे 10 नंबरचा मुद्दा? अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. मग त्यामध्ये काय काय लिहायचं आहे? त्यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. हे व्यवस्थित आपल्याला जे खातं तुमचं चालू आहे त्याचं लिहायचं आहे. आता 11 नंबर. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? होय असेल तर होय लिहा, नाही असेल तर नाही लिहा. पण मित्रांनो, इथे आपला बँक खात्याला आधार क्रमांक जोडणं हे खूप आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जोडून घ्या. आता 12 नंबरला काय आहे? नारी शक्ती प्रकार. पहिलं काय आहे त्यातलं? सामान्य महिला, 2 अंगणवाडी सेविका, 3 अंगणवाडी मदतनीस, 4 पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र. आता तुम्ही अर्ज कुठे भरणार आहात तिथे टिकमार्क करायचे. म्हणजे जर इथे 1 नंबरला बघा सामान्य महिला, जर तुम्ही भरत असाल तर इथे सामान्य महिलेला करायचं आहे. 13 नंबर. खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात यावी. म्हणजे तुम्हाला या प्रती जोडायच्या आहेत त्या अर्जासोबत. तर काय काय आहे ते पाहूया. आधार कार्ड, आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. ह्या तिन्हीपैकी कोणतं तरी एक करायचं आहे तुम्हाला. आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. आता 3 नंबरला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड. 4 अर्जदाराचे हमीपत्र, 5 बँक पासबुक, 6 अर्जदाराचा फोटो, 7 महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे आदिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, 3 जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्र जोडायची आहेत. टीप: अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. हे आहे अर्जदाराचे हमीपत्र. मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलं होतं की आपल्याला अर्जासोबत अर्जदाराचे हमीपत्र देखील दोन्ही सबमिट करायचं आहे. मग तेच हे हमीपत्र आहे. मी इथं काय सांगितलेलं आहे, मी घोषित करते की जर हे म्हणजे ह्या अटी तुमच्या सर्व लागू होत असतील तुम्हाला,
तर त्यापुढे बरोबर अशी खूण करायची आहे. मग आता पहिली काय अट आहे बाबा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. मग आपल्याला त्या बॉक्स पुढे अशी बरोबर अशी खूण करायची आहे. त्यानंतर दुसरी अट काय आहे, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. मग त्यापुढे बरोबर अशी खूण करायची आहे. 3 नंबरची अट काय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मग हे सगळ्या अटी आपल्याला लागू होत आहेत, म्हणून तर आपण या योजनेचा लाभ घेत आहोत. त्यामुळे या सर्व बॉक्सेसमध्ये आपल्याला बरोबर अशी टिक मार्क करायचे आहे. आता इथे आपल्याला अर्जदाराची सही व नाव लिहायचे आहे. इथे बघा, इथे अर्जदाराची सही व आपल्याला नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथे अर्ज स्वीकारणाऱ्याची सही येणार आहे. इथे खाली अर्ज स्वीकारणाऱ्याची सही. त्यानंतर आपल्याला इथून हा बॉक्स जो आहे हा कट करून आपल्याकडे पावती दिली जाते. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरून अंगणवाडी ताईंच्याकडे द्यायचा आहे. तिथे तुमचा फोटो काढला जाईल व तुमच्या नंबरवर OTP देखील येतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.